पोलीस दलामध्ये आता नवीन वाहनांचा ताफा समावेश झालेला आहे, काय सांगाल याबद्दल? पोलीस जेव्हा आपली सुरक्षा करतात तेव्हा त्यांच्याकडे चांगले वाहनं असणं आवश्यक आहे आणि त्या चांगल्या वाहनाबद्दल त्यांची व्यवस्था असणं आवश्यक आहे. त्यानिमित्ताने इथे आपण पोलीस दलासाठी काही वाहनं, काही व्हॅन्स, काही बाईक्स ह्याचे त्यांनी मागणी केली होती डिपार्टमेंटने आणि त्याप्रमाणे दिलेला आहे आणि आज त्याचं आपण लोकार्पण देखील बच्चू कडूंच्या आंदोलनाला आठवडा पूर्ण झालेला आहे, मात्र अद्याप मागणी पूर्ण झालेली आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये जो माझ्या विभागाशी संबंधित होता, मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे परवाच बोललेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली आहे त्या मागणी संदर्भामध्ये डिपार्टमेंटला मी आदेश दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलंय की जेव्हा अधिवेशन आहे आता विधानसभेचं तेव्हा आपण स्पेशली बैठक लावून त्यांच्या मागण्या मार्गी संपूर्ण कर्जमाफीची त्यांची मागणी आहे. तर भाजप आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये तसे आश्वासन जे आहे ते दिलेलं होतं त्या मागणीच्या संदर्भात शेवटी ती मागणी आहे आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये पूर्ण एक व्यवस्था असते आणि ती व्यवस्था विचार करून शेवटी ते ठरवेल. शेतकऱ्यांविषयी, शेतमजुरांविषयी, गरिबांविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे, त्यांच्याविषयी चांगलं करण्याची भावना आहे, म्हणूनच आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण सामान्य महिलांना सक्षम करण्याचं काम केलंय. सोलार पंपचे वीज बिल माफीतनं आपण शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. तशा अनेक अशा योजना शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे सरकार करत आहे आणि त्यांच्या मागण्यांच्या बद्दल सन्माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री दखल घेतील असं मला वाटतं. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर मी ऑलरेडी मी बोललेली आहे. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधीवरती पोलिसांनी हरिरेवी देखील केलेली आहे. कुठे? पुण्यात. कोणत्या माध्यमांच्या परिस्थिती? सर्व जे रिपोर्टिंग करत होते माध्यमांच्या प्रतिनिधी. मला याची काही कल्पना नाही म्हणून मी टिप्पणी नाही करू शकणार. कोणीच कोणावर हरिरावी करू नये असं मला वाटतं. दोघांनी एकमेकांवर करू नये. अजित पवारांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे काही असा चांगला प्रश्न असेल तर विचारा. त्याचं काय झालं, याचं काय झालं माझ्याकडे. हे बरोबर आहे. 10 तलाट्यावर कारवाई केली, वरचे अधिकारी का सोडले? त्यांच्यावर कोणताही अधिकारी सोडला जाणार नाही. त्यांचे सुद्धा सगळ्यांचे 48 तासामध्ये त्यांना वेळ दिलाय. फायनली जबाब नोंदवून घेतोय आणि कोणी किती मोठा माणूस असेल, अधिकारी असेल, नाही तर आणखी कोणी असेल, त्यांना सोडलं जाणार नाही. 2 तहसीलदार बदली करून गेले अगोदरच. तरी पण ते बदली केले तरी त्यांच्या चौकशीमध्ये ते सामील आहे. बदली करून थोडी सुटतं. उद्या एखादा माणूस इथे चुकीचं काम करेल, बदली केलं तर राज्यातच आहेत ना, जिथे असेल तिथे कारवाई करू. फक्त ही 2 तालुक्याची चौकशी झाली, आणखी तालुक्याची चौकशी होणार नाही. जेवढ्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथली चौकशी होणार आहे. आता जी झाली आहे ती चौकशी, तिथली तक्रार आहे. लोणीकर साहेब वेळोवेळी त्याच्यावर मांडत होते. त्यांनी वेळोवेळी विषय मांडलाय आणि तशी तक्रार प्राप्तप्रमाणे चौकशी होईल. काही उद्या राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आंदोलन होणार आहे. तोडगा निघेल असं वाटतं तुम्हाला? निश्चित वाटतं मला तोडगा निघेल. प्रत्येक आंदोलनाचा तोडगा निघण्यासाठी असतो आणि सरकार त्याच्याविषयी संवेदनशील विचार करेल असं मला वाटतं. अतुल सावे असं म्हणतात की आम्ही असं कुठलंही वचन दिलं नव्हतं कर्जमाफी. नाही, मला नाही. म्हणजे आता मी तुम्हाला एक गोष्ट जाणण्याला तर मी पालकमंत्री आहे. मी कोणी काय म्हणता याच्यावर उत्तर देतच नाही, तर ती तुम्ही पण सवय लावून घ्या. जाहीरनामा थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.